सर्वांचे लाडके नेते सन्माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, आपलं सर्वांचं आज भाग्य आपण समजलं पाहिजे की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला संबोधित करायला आलेले आहेत. निवडणूक जवळ आलेली आहे. 20 तारखेला निवडणूक आहे. गेल्या काही दिवसामधलं महायुतीचं काम पाहून कोल्हापूरच काय तर महाराष्ट्रातील मतदारांनी ठरवलेलं आहे की परत एकदा महायुतीला या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणायचं आहे. आणि म्हणून आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं काम, राज्यातलं सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम आणि कोल्हापूर शहरात होत असलेलं काम, यामुळे कोल्हापुरातील सर्व उमेदवार विजयी होतील हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाहीये. आणि म्हणून आज मला संबोधित करण्यासाठी आदरणीय योगीजींचं आगमन झाले आहे, हे माझ्या दृष्टिकोनातून भाग्य आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री आदरणीय योगीजींचं मी पुन्हा एकदा या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, त्यांचा धन्यवाद मानतो. कारण पहिल्यांदाच आज ते कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि आपल्याला संबोधित करतायत. आज गेले 10 वर्ष त्यांचं नेतृत्व आपण मान्य करून आपण जे काम करतोय ते आदरणीय देशाचे पंतप्रधान या भारत देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या जगामध्ये, त्याच धर्तीवरती उत्तर प्रदेशच्या या राज्याला सुद्धा कुठेतरी मोठ्या स्थानावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय योगीजी करतायत. आणि यांच्याच नेतृत्वाखाली आज आपण कोल्हापूर जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी त्यांचं मार्गदर्शन घेऊन राज्यामध्ये कुठं पुढे नेण्याचे मानस हा ठेवूया, असं या ठिकाणी मी आपली विनंती करतो. आज करवीरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये